Okay, today we are going to solve this type of word example. So example is, if 460 is divided by a natural number, the quotient is 6 more than 5 times the divisor and the remainder is 1. Find the quotient and the divisor. Okay, आता आपल्याला एक्झाम्पल समजून घ्यायचं की एक्झाम्पलचं म्हणणं काय नेमकं आणि काय काढायचं आणि काय दिलं. इफ 460 इज डिवायडेड बाय, दॅट मीन्स 460 इज डिव्हिडंट. ओके, हा काय असणार तुमचा भाज्य, मराठीमध्ये याला आपण डिव्हिडंटला काय म्हणतो, भाज्य. इज इक्वल टू त्यानंतर डिवायडेड बाय नॅचरल नंबर. नॅचरल नंबर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, म्हणजेच नॅचरल नंबर या ठिकाणी दिलेला नाही आहे, म्हणजे तो आपला सपोजिशनमध्ये ठेवायला पाहिजे. नॅचरल नंबर इज डिवायझर, तो काय असणार आहे तुमचा डिवायझर. मराठीमध्ये डिवायझरला काय म्हणतो आपण, भाजक. ओके, द क्वोशंट इज, क्वोशंट मीन्स क्वोशंट काय असतो, भागाकार. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, भागाकार. द क्वोशंट इज 6 more than 5 times द डिवायझर. ओके, अँड द रिमाइंडर इज 1. रिमाइंडर म्हणजे काय असते, बाकी. क्वोशंट म्हणजे असतो भागाकार आणि रिमाइंडर म्हणजे काय असते, बाकी. हा आहे त्याचा फॉर्म्युला. ओके, आता गिवन काय दिले बघू आपण. गिवन ते 460 इज डिवायडेड बाय, दॅट मीन्स डिव्हिडंट इज इक्वल टू 460. ओके, नॅचरल नंबर दिलेला नाही आहे, पण त्या नॅचरल नंबरनी 460ला डिवाइड केलेलं आहे. ओके, त्यामुळे नॅचरल नंबर म्हणजेच काय आपला या ठिकाणी डिवायझर इज इक्वल टू काय आपण घेऊ, एक्स. ओके, त्याच्यानंतर दिले द क्वोशंट इज 6 more than 5 times द डिवायझर. क्वोशंट इज 6 more than मीन्स +6 येणार आहे. 5 times मीन्स 5x. 5 times द डिवायझर. डिवायझर आपला आपण काय केलं आहे, सपोज एक्स केलेला आहे. ओके, त्यानंतर द रिमाइंडर इज 1 इज इक्वल टू 1. ओके, आणि आपण पूर्णपणे या ठिकाणी गिवन डेटा सेपरेट केलेला आहे. डिव्हिडंट आहे 460, नॅचरल नंबर दॅट आर ऑलवेज पॉझिटिव्ह, डिवायझर इज एक्स, क्वोशंट इज 5x + 6 या ठिकाणी दिलेलं आहे रिलेशन. त्या पद्धतीने आपण हे क्वोशंट त्या ठिकाणी तयार केलेला आहे. रिमाइंडर इज 1. हा आहे फॉर्म्युला. डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आता व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेऊ फॉर्म्युलाजमध्ये. या ठिकाणी डिव्हिडंट इज 460 इज इक्वल टू डिवायझर इज, व्हॉट इज डिवायझर, एक्स. क्वोशंट इज 5x + 6 प्लस रिमाइंडर इज 1. ओके, नाउ सॉल्व. 460 is equal to x multiplied to this bracket 5x square plus 6x plus 1. Okay, I will shift this 460 to right side. That become x square plus 6x plus 1. That 460 is plus. Then after shifting, that sign will become change. 460 plus I at minus oil. 460 is equal to 0. Then x will become x 5x square plus 6x plus मायनस, बिकॉज इथे आता सबस्ट्रॅक्शन होणार आहे आणि मोठ्या संख्येचं साईन लागणार आहे, त्याच्यामुळे सबस्ट्रॅक्शन काय असेल 459 इज इक्वल टू 0. ओके, आता इथून पुढे एक्झाम्पल तुम्हाला जे पाहिजे त्या मेथडने आपण या ठिकाणी सॉल्व करू शकतो. बाय फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करू शकतो, बाय फॉर्म्युला मेथड, ऑर आयदर कोणती मेथड, लास्ट मेथड आपली बाय कंप्लीट स्क्वेअर मेथड. तिन्ही मेथडने आपण या ठिकाणी सॉल्व करू शकतो. बाय फॅक्टरायझेशन मेथडने आपण सुरुवात करू. तर या ठिकाणी आपण काय सुरुवातीला काय करतो की एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 करून घेतो, पण या ठिकाणी 5 ने 6ला पण डिवाइड होणार नाही आणि 459ला पण डिवाइड होणार नाही, त्याच्यामुळे डिवाइड करून काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे ॲज इट इज आपण या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवू. सुरुवातीला आपण फॅक्टरायझेशन मेथडने फॅक्टर पाडतो, पण आता या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट हा अदर दॅन 1 आहे, त्याच्यामुळे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 5 × -459 इज इक्वल टू, ऑलरेडी मी मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता 2295. आणि याचे आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स पाडायचे आहेत. ओके, याचे फॅक्टर्स पडणार आहेत -45 आणि 51 हा प्लस, कारण की मल्टिप्लिकेशन हा जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टचा साईन निगेटिव्ह असल्यामुळे दोन्हीपैकी एकाला आपल्याला निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. आणि मी छोट्या संख्येला निगेटिव्ह साईन दिला आणि मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह, कारण की त्यांच्यातला जो डिफरन्स आहे की ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जे आहे तो प्लस होणार आहे, +6, त्याच्यामुळे मोठ्या संख्येला मी साईन त्या ठिकाणी प्लस दिलेलं आहे. हा पार्ट तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. ओके, नेक्स्ट आता हे फॅक्टर जे आहेत आपण इथे सबस्टिट्यूट करूया वरच्या इक्वेशनमध्ये. 5x स्क्वेअर मायनस 45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. ओके, दोघांचं जे सबस्ट्रॅक्शन आहे त्या ठिकाणी 6 येणार आहे. नाव टेक कॉमन, 5x कॉमन घेतलेला आहे, या ठिकाणी येणार x मायनस 9 ओनली 9. फ्रॉम दॅट ब्रॅकेट बिकम रिपीटेड, x मायनस 9, 51 टेक कॉमन, देन ब्रॅकेट रिपीटेड इज इक्वल टू 0. 51 जर कॉमन घेतला तर या ठिकाणी हा ब्रॅकेट रिपीट होते. आता ब्रॅकेटमध्ये काय होणार, 5x प्लस 51 जे कॉमन आहे ते आउटसाईडला घेतले, त्यानंतर रिपीट झालेला ब्रॅकेट. ओके, आता आपल्याला दोन टर्म्स सेपरेट करायचे आहेत. 5x प्लस 51 इज इक्वल टू 0 अँड x मायनस 9 इज इक्वल टू 0. देन 5x इज इक्वल टू -51 अँड x इज इक्वल टू प्लस 9. x इज इक्वल टू -51 अपॉन 5. आता आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर्स हे निगेटिव्ह कधीही नसतात. दॅट मीन्स दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल, बिकॉज दिस टर्म इज निगेटिव्ह अँड नॅचरल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दॅट्स वाय दिस इज ॲक्सेप्टेबल. ओके, नॅचरल नंबर नॅचरल नंबरचा आपल्या या ठिकाणी काय, डिवायझर इज इक्वल टू 9. ओके, फर्स्ट झालं की या ठिकाणी आपला डिवायझर फाइंड आउट करायचा होता, तो झाला. आता आपला क्वोशंट फाइंड आउट करायचं आहे. क्वोशंट, व्हॉट इज द क्वोशंट, 5x प्लस 6. 5 × 9, put value of x, this is as multiplication 45 plus 6, then answer is 51. Quotient is 51 and divisor is 9.